अडकले होते त्यावेळेस चावी नव्हती, वॉचमॅन जागेवरती नव्हता। मी इतक्या वेळ अलार्म देत होते, पण वॉचमॅनचं एक काम होतं की अलार्म झालाय तर वॉचमॅन जिथं असेल तिथं वॉचमॅननी यायला पाहिजे होतं। वॉचमॅन जागेवरती नव्हता। जर माझ्या जीवाला जर काही झालं असतं तर माझ्या बाळाला कुणी सांभाळलं असतं, याची जिम्मेदारी कुणी घेतली असती? बिल्डरनी घेतली असती का बिल्डरच्या माणसांनी घेतली असती का एसरेवाल्यांनी घेतली असती? ते रत्नमोहन एजन्सीचे जे काही सिक्युरिटी गार्ड ठेवलेत तर ते आम्हाला ती रत्नमोहन सिक्युरिटी चेंज करून द्या। एक चांगले कुठले तरी इथं सिक्युरिटी नेमून की बाबा जेणेकरून कोण माणूस आतमध्ये येतो कोण जातो। पिण्याच्या पाण्याची टाकी आहे ती तर एवढी घाण आहे ना, ते असं बघूनच माणसाला उलटी आली पाहिजे। आणि इथं तर स्वच्छताच नसते, कसलीच नसते। नमस्कार, मी कांचन। काल रात्री 10 वाजता मी माझ्या बाहेरनं कामावरून येत होते, त्यावेळेस 10 वाजता मी लिफ्टमध्ये गेले आणि बटन दाबलं, तेव्हा डायरेक्ट लाईट गेली आणि जी लिफ्ट होती ती डायरेक्ट खाली गेली। खाली येऊन ती वर आली, ती कुठं अडकली होती मला काहीच कळत नव्हतं। मी लिफ्टमध्ये होते तेव्हा माझा फोन पण लागत नव्हता, फोनला रेंज नव्हती। ते आले तेव्हा आवाज झाला, तेव्हा बाकीची सगळी लोकं आली की लिफ्टमध्ये मी अडकले होते त्यावेळेस चावी नव्हती, वॉचमॅन जागेवरती नव्हता। मी इतक्या वेळ अलार्म देत होते, पण वॉचमॅनचं एक काम होतं की अलार्म झालाय तर वॉचमॅन जिथं असेल तिथं वॉचमॅननी यायला पाहिजे होतं। वॉचमॅन जागेवरती नव्हता। मी कंटिन्यू माझ्या बाळाला घेऊन फिरत असते। काल नशिबाने माझं बाळ माझ्याजवळ नव्हतं। जर माझ्यासोबत असतं तर काय झालं असतं? याची जिम्मेदारी कुणी घेतली असती? बिल्डरनी घेतली असती का बिल्डरच्या माणसांनी घेतली असती का एसरेवाल्यांनी घेतली असती? जर माझ्या जीवाला जर काही झालं असतं तर माझ्या बाळाला कुणी सांभाळलं असतं? आणि ह्याच्यामध्ये हे सगळा प्रकार होऊन जे आमचे इथले चेअरमॅन आहेत त्यांनी दुसऱ्या माणसाला फोन केला की चावी घेऊन तुम्ही या, तर त्यांना असं उत्तर आलं की आम्ही काय करू? म्हणजे ह्याचं उत्तर तर आम्हाला पाहिजेलच आहे ना। आता एसआरएवाल्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे की रोज ह्या बिल्डिंगमध्ये काही ना काहीतरी काम चालू आहे, रोज एक दिवस चुकत नाहीये, प्रत्येक मजल्यावरती काही ना काहीतरी काम चालू आहे। लिफ्ट तर दरवेळेसच बंद असते, लिफ्टमध्ये लाईट नाहीये कंटिन्यू। प्रत्येक लेडीज येते, जेंट्स येतात, जेंट्सचं पण जाऊ द्या, पण ह्या अशा वयस्कर आजी वगैरे येतात, लहान मुलं असतात, त्यांचं काय? माझ्याकडे फोन होता म्हणून मी आज कशी तरी धडपड करून फोन लावला, पण त्यांच्याकडे फोन नाहीये। ज्यांना अलार्मचं बटन माहीत नाहीये त्यांनी काय करायचं? लहान बाळ किंवा आजी अडकले तर ते तर आतमध्ये मरून जातील, पण दुसऱ्यांना बाहेर खबर पण नाही कळणार ना की आतमध्ये कोणी आहे कोणी नाही। ह्याची जिम्मेदारी घेतली पाहिजे, वॉचमॅन जागेवर पाहिजे आणि चावी प्लीज कुणीतरी जे एसआरएचे आहेत त्यांनी लक्ष देऊन चावी आमच्या चेअरमॅनकडे द्यावी। आमच्या इथं कधी वॉचमॅन कधीच अवेलेबल नसतात। रात्रीच्या तर सगळे पिऊन खाऊन मागच्या साईडला पडलेले असतात। बेल वाजवली, कधी पाणी गेलं, कधी सांगायचं झालं तर हे लोक सुधीमध्ये नसतात आणि गेट कशी बाहेरचीच माणसं येऊन तिथं बसलेले असतात। महिलांना जावं यावं लागत असतं तर तिथंच ते माणसं सगळे बसलेले असतात। त्याची पण रत्नमोहन सेक्रेटरी आणि त्यांना पण आम्ही कितीतरी वेळा सांगितलं की बाबा आम्हाला हे वॉचमॅन बदली करून द्या, सकाळचे संध्याकाळचे। इथलंच राहणारे ठेवलं, जर बाहेरचं ठेवलं तर काहीतरी लक्ष तरी देतील। इथलंच राहणारे असल्यामुळे ते 4 चौघं घेऊन पिऊन इथं झोपलेले असतात बाहेर किंवा इथं नेमकं गेटपाशी बसलेले असतात, तर ह्याची खूप गैरसोय आहे आम्हाला। त्यासाठी पण काहीतरी करावं। आणि लिफ्टमधूनच वरती जातात, मध्येच खाली आदळतात, तर एका लिफ्टची तर 8 दिवस झालं लाईटच नाहीये। आणि बाकीचे जे कामगार लोक आहेत, जे बिल्डरचे जे कामं चालू आहेत, जे काही सोसायटीमध्ये चालू आहेत, तर त्यांच्या त्या माल वाहतुकीच्या गाड्याच सारख्या असतात, त्याच्यामुळं पण काय प्रॉब्लेम होत असेल लिफ्टला। बिल्डर त्याचे कामगार लोक म्हणजे त्यांनी येऊन ॲटलिस्ट बघायला पाहिजे ना की काय चाललंय, सोसायटीची काय हाल हवा आहे। आणि असं पण नाही ग्रुपला सगळेजण जॉईंट आहेत, जे काही रोजचे अपडेट असतात ते ग्रुपला पडतात, ते त्यांच्यापर्यंत पण जातात। मग त्यांचं काम आहे त्यांनी यायचं, बघायचं, विचारायचं, बाबा आपण ह्यांना घरं दिलं तर मग ह्यांची पण जबाबदारी पडते ना की आम्हाला येऊन विचारायचं की बाबा तुम्ही आहे का, व्यवस्थित आहे का तुमचं सगळं, कशी सोसायटीचं चाललंय, काय चाललंय काय नाही, स्वच्छता नाहीये काय नाहीये, मेंटेनन्सचा पण विषय होतो। येऊन मग एकदा सॉल्व्ह करून जायचं ना बिल्डरनी। पिण्याच्या पाण्याची टाकी आहे ती तर एवढी घाण आहे ना, ते असं बघूनच माणसाला उलटी आली पाहिजे। आणि इथं तर स्वच्छताच नसते, कसलीच नसते। प्यायच्या पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे, आम्ही तिकडून पाणी आणतो, हे पाणी इतकं घडूळ येतं ना की ते लहान मुलं आमच्या आजारी पडलेत आता सध्या। ड्रेनेजचं पाणी ना ते पाझर फुटलेलं आहे टाकीमध्ये, ते सगळं पाणी उतरते, आमची लहान मुलं आजारी पडलेली। 11 निर्वाणा विहार हा झोपडपट्टी पुनर्वसन विभागाकडून बांधण्यात आलेली एक 12 मजली इमारत आहे। कृपया या सोसायटीमध्ये खूप घाणीचे साम्राज्य आणि लिफ्टचे वारंवार त्यांना सांगूनसुद्धा दखल न घेत असे प्रॉब्लेम तयार होत आहेत। लोक अडकत आहेत, लिफ्टच्या लाईटी बंद आहेत, जनरेटरमध्ये लाईट नसते, पियायच्या पाण्याच्या टाकीवरती ड्रेनेजच्या लाईनचं पाणी त्याच्यामध्ये मुरून ते पाणी अस्वच्छ होऊन प्रत्येक लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे।
तसेच इथं सुरक्षेचा प्रश्न म्हणजे वॉचमॅन लोक वेळेवर उपस्थित नसतात. ज्यावेळी काल ती महिला अडकली त्या बिल्डरच्या काही लोकांना आमच्या रहिवाशांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची आरेरावीची भाषा ऐकायला मिळाली. हे असे वारंवार जर प्रकार होत असेल तर याची दखल बिल्डरने घ्यावी, अन्यथा आम्ही त्यांच्या ऑफिसवरती सर्व रहिवासी मिळून त्यांच्यावरती आंदोलन छेडू. मी विजय परशुराम मोगे. इथं एक आहे ना लिफ्टचा एक एवढा प्रॉब्लेम आहे की 12 मजली एक तर बिल्डिंग बांधलेली आहे आणि ती 12 मजली बिल्डिंग म्हणजे चढण्याला मला एकदम अशी म्हणजे नाही का हे नाही आहे की माणूस चढू शकत नाही 12 मजली. आणि लिफ्टचा एवढा प्रॉब्लेम आहे की भरपूर प्रॉब्लेम आहे. आणि आपण तिथं आहे ना जनसेट लावलेला आहे, बिल्डरने आपल्याला ना जनरेटर लावून दिलेलं आहे. पण त्या जनरेटरला आहे ना कधी डिझेलच नसते. काल एक आहे ना आमचीच बिल्डिंगमधली एक रहिवासी महिला जवळजवळ माझ्या हिशोबाने 2 तास त्या लिफ्टमध्ये अडकली होती. लिफ्टमध्ये अडकली, आम्ही स्वतः रहिवासी सगळे जमा होऊन ते दरवाजात वाढला, त्या महिलेला बाहेर काढली. हां, पण इथं आहे ना जे काही कामगार आहेत, जे काही यांनी बिल्डरनी जी लोकं ठेवले यांचं एकाचं इथं नाही का म्हणजे काम काही झालेलं नाही की आम्ही त्यांना फोन करून विचारणा केली की बाबा तुम्ही या लवकर. तर त्यांचं असं उत्तर होतं की आम्ही काय करू म्हणजे इथं करणार कोण मग. आणि दुसरं गोष्ट म्हणजे ते आमच्यात एक शौचालय पलीकडं एक सार्वजनिक शौचालय, अक्षरशः त्याच्यातली घाण जी आपण म्हणजे नाही का घाण म्हणतो ना ती त्याच्यापेक्षा घाण ती पिण्याच्या टाकीच्या पाण्यामधनं अशी खालनं वाहत आहे. आणि बिल्डरचं म्हणणं असं आहे की ती म्हणजे जे पाण्याचं आहे ना ते पाण्याच्या खालनं ते पाणी वाहून आम्ही पलीकडे काढले. ज्याची आम्हाला कुठंतरी त्याची नाही का दखल घेऊन ते काम करून आमच्या काही ते समस्या सोडवावी. आमचा विषय असा आहे, मी ह्या E11 निर्वाणा विहार सोसायटीचा एक नागरिक रहिवासी आहे. तर प्रॉब्लेम असा आहे की ह्या सोसायटीमध्ये काल जे प्रकार घडला, ज्या महिलांनी काल तो प्रकार सांगितला त्या प्रकाराला आम्ही साक्षीदार आहे. तर साक्षीदार असा आहे की ह्या सोसायटीची जी अवस्था आहे तर बिल्डरनी सोसायटीची पूर्ण देखरेख करून पोझिशन द्यायला पाहिजे होतं. आत्ता जसे जसे पोझिशन जातात तसं लिकीजची कामं चालू आहेत. तिकडे पलीकडे एक सार्वजनिक शौचालय, त्या शौचालयाचं ड्रेनेजचं पाणी पूर्ण पिण्याच्या वापरण्याची जी टाकी त्या टाकीमध्ये पाझरत असतं. तर ते वारंवार ते पाणी खाली जातं. ते खाली जातं तर आम्ही बिल्डरला प्रश्न विचारला की ते म्हटले की ते पाणी खाली टाकीमध्ये जातच नाही. जे बिल्डरची लोकं जे आहेत जे इथं देखरेख करतात त्यांना विचारलं की बाबा या असा प्रॉब्लेम आहे की हे पाणी पूर्णतः खाली जातं म्हणून. तर ते म्हटले की तसं जातच नाही, आम्ही वॉटरप्रूफ केलेलं पाण्याचं एक थेंब पण आतमध्ये जाणार नाही. तर मग बाबा ते पाणी जातं कुठं ह्याचा आम्हाला तो खुलासा करून द्यावा. दुसरी गोष्ट लिफ्टची वारंवार पहिल्या 3ऱ्या मजल्यावरनं जो झटका बसतो तर लिफ्ट डायरेक्ट पहिल्या मजल्या खाली पार्किंगलाच येते. जर अचानक जर लिफ्टचं जर काही झालं, जर दकाफटका झाला एखाद्या लहान मुलाच्या म्हणा, एखाद्या महिलेला म्हणा, एखाद्या पुरुषाला म्हणा, जर त्यांच्या जीवाची काही हानी झाली तर त्याला जबाबदार कोण, ह्याचा एक प्रश्न इथं निर्माण होतो. तर आम्हाला सहजासहजी आम्हाला कोणाशी वैर करायचं नाही आहे. तर आमचं महत्त्वाचं कारण असं आहे की आमच्या सोसायटीमध्ये सुरक्षा प्रकरणी काय अडचणी आहेत ते पण सांगाल का? हां, तर सुरक्षा प्रकरणी म्हणजे जे काय तुम्ही जे रत्नमोहन एजन्सीचे जे काही सिक्युरिटी गार्ड ठेवलेत तर ते आम्हाला ती रत्नमोहन सिक्युरिटी चेंज करून द्या. एक चांगले कुठले तरी इथं सिक्युरिटी नेमून की बाबा जेणेकरून कोण माणूस आतमध्ये येतो, कोण जातो, किती वाजता जातो, काय महिला एकट्या घरी असतात, कोण येतं काय येतं, ती नोंद आम्हाला पुरेपूर इथं पाहिजे. जे काय बाहेरचे प्रकार घडतात, जे आतमध्ये येऊन जे काय प्रकार घडतात ते कुठं ते थांबले पाहिजे. बिल्डिंगची जी काय आता जी रंगरंगोटी जी आहे म्हणजे जे काय खालची वारंवार घाण करून त्यांनी दिलेली 2-3 वर्षामध्ये ती आम्हाला कुठेतरी त्यांनी चेंजेस करून द्यावी. एकदा आम्हाला रंगरंगोटी करून द्यावी. आणि महत्त्वाची गोष्ट की आम्हाला दोन्ही लिफ्टमध्ये कॅमेऱ्याचं बिल्डरने आम्हाला ते बसवून दिलं पाहिजे की आमच्या सुरक्षेसाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी ते आम्हाला 2 कॅमेरे बिल्डरने कसल्या परिस्थितीत द्यावे ही आमची बिल्डरला नम्र विनंती आहे. आणि जरी नाही झालं ह्या गोष्टी जर एवढ्या 2-4-15 दिवसात जर नाही झाल्या तर आम्ही सर्व सभासद, सर्व रहिवासी नागरिक करून आम्ही या सर्व बिल्डरला आम्ही आंदोलनाला बसण्याचा आम्ही इशारा बिल्डरला देत आहे. सार्वजनिक शौचालय, ह्या शौचालयाचे सगळी इष्टाचं पाणी, हे सगळं ड्रेनेजचं पाणी हे इथं साचा होतो. आणि हे आमच्या सोसायटीची टाकी पिण्याची, ही पूर्ण पिण्याची टाकी. तर हे पाणी जातं कुठं तरी येतं कुठं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर ह्याची आम्हाला विल्हेवाट लावून द्यावी. आणि समोर ही सुरक्षा भिंत गेल्या पावसाळ्यामध्ये जो पाऊस झाला त्या पावसाळ्यामध्ये ती भिंत पूर्ण खचली होती. तर त्या भिंतीचं आम्ही म्हणलं होतं की बाबा आम्हाला तिथं पत्र्याचं काहीतरी कंपाऊंड वगैरे मारून द्या, काहीतरी झालं, कोणाची दुखापत झाली, एखाद्याचं लहान लेकरू वगैरे बाळ वगैरे पडलं तर तो मोठा प्रश्न निर्माण होईल. त्यासाठी आम्ही गेल्या पावसामध्ये तो विषय मांडला होता. तर तो विषय कुठेतरी मार्गी लावून त्यांनी दिला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. आणि ह्या पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे पाणी,
हे ड्रेनेजचं पाणी प्यायचं का? आरोग्याचा प्रश्न निर्माण हा आरोग्याचा प्रश्न, हा लहान मुलांचा सगळ्यांचा हा प्रश्न निर्माण होतोय. तर हे कुठंतरी दखल देऊन हे पाणी बंद करून आम्हाला आमच्या पिण्याच्या पाण्याची सोय बिल्डरनी करून द्यावी.